हॅलो गाईज, अमित अँड आयुष दिस साईड. तर आज मी मराठीमध्ये ब्लॉग करण्याचा प्रयत्न म्हणजे मराठीमध्ये ब्लॉग करणार आहे. तर रिसेंटली माझे पेपर संपले आणि घरी जाण्यापूर्वी मी आणि अमितने ठरवलं की आपण नाशिकला एक्सप्लोअर करू. सो आम्ही ठरवलं की आम्ही आज अंजनेरी ट्रेक करणार आहोत. सो बघूया कसा आमचा आजचा दिवस जातो आणि कशी आमची जर्नी. रात्री 1:30-2 वाजता झोपलेलो आहे. सकाळी परत 5:30-6ला उठून आता ऑलमोस्ट 7-7:15 झाले आणि आम्ही निघालो आहे. बॉडीमध्ये खूप पेन आहे. 5-6 दिवसापासून एक्झाम चालू होते, झोप कमी आहे आणि सकाळी पण लवकर उठलं, रात्री लेट झोपून. तो बॅक खूप पेन करते आहे. बटची फिरण्यासाठी कोणी पण रेडी असतं. तर बघूया कशी जर्नी होती आणि काय काय फेस करावं लागते आज. नाशिक सिटी आम्ही आता क्रॉस केली आणि थोडं पुढं आलो आहे. तर आता चालवायला आम्हीच बसतो आहे. मी काही शॉर्ट्स वगैरे घेतो आणि बघूया कसं जातं आहे. आणि पाऊस पण चालू झालेला आहे सकाळी सकाळी. तर भारी वाटतं आहे. काल पूर्ण ऊन पडलेलं होतं, बट आज पूर्ण वातावरण भारी झालेलं आहे. रोडवरती चांगला पाऊस पडलेला आहे आणि व्ह्यू पण चांगला येतो आहे. आम्ही स्टार्टिंगला पोचलो आहे. आता इथनं रोड आहे वरती जाण्यासाठी. सो बाईक जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत बाईकवरती जाणार आहोत. नंतर मग क्लाइम्बिंग करूयात. अमित बॉय बाईक पार्क केली आहे आणि आता ट्रेक स्टार्ट केला आहे आम्ही. पावसाचं पाणी मस्त येत आहे. पूर्ण पायऱ्या भिजलेल्या, पाणी चालतंय, बघू शकते. भारी वाटतंय. ट्रेक स्टार्ट केला आहे. थोडं अवघड पण आहे. काही स्टेप्स आहे, काही प्लेन एरिया आहे, बट ऊन असल्यामुळे पूर्ण जाम झालं आहे फुल. बट मजा तर करतो खूप. आमचा अमित बॉय बिचारा बॅग घेतो आहे. बॅग ऑलमोस्ट 4-5 किलोची आहे, बॉटल्स, टिफिन वगैरे, आणि तो बॅग घेऊन चढतो आहे. सो आय शुड अप्रिशिएट हिम. थँक्यू अमित. ट्रेकिंग हार्ड आहे असं नाही म्हणता येणार, बट फुल टफ आहे बिकॉज कंटिन्युअस पाणी चाललं आहे खाली आणि स्टेप्स जास्त आहे. सो कंटिन्युअस स्टेप्समुळे जास्त दम लागतो, घाम पण येतो आहे बिकॉज ऊन खूप कडक पडले. बट एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी की पाणी चालू असल्यामुळे पाणीने तोंड धुता येतं आहे. सो माझी चला, माकडं पण इथे खूप आहे आमच्या अमितसारखी. सो त्यांच्यापासून सावध राहावं लागणार आहे. ठीक आहे, आय विल गो. आता ऊन थोडे कमी झाले अँड पावसाचं वातावरण सोबतच गार हवा पण सुरू झालेली आहे. फोटोशूट केला आहे आता आणि परत ट्रेक करायला स्टार्ट केलं आहे. आता जवळपास पोचलोच आहे. फक्त हा गड थोडं क्लाइम्ब करायचं. तर थोडं अवघड जाणार आहे. हा फ्लॅट सर्फेस होता मागच्या अर्धा तासापासून, सो काय वाटत नव्हतं. आता परत स्टेप्स आहे, थोडं टफ जाईल.
आहोत सध्या. कमी आल्यावरती नक्कीच तुम्हाला दाखवलं. बट लिटरली आम्ही ढगाच्या वरती एक नंबर एक्सपिरियन्स झाला. हे फार तिथून खालून असं पूर्ण रोडवर इथं आलो आहे आणि अजून थोडं पुढे जाण्याचं बाकी आहे. तुम्ही ढगं बघू शकता. गाईज वरती आलो आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की ढगामध्ये पोचलो आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही बघू शकता पूर्ण 360 ढग आलेले आहे. खूप भारी वाटते. पावसाचे बारीक बारीक थेंब पण पडत आहे आणि ऑलमोस्ट आता पोचलो ते लास्टला. दिसत नाही मला रोड कुठे आहे काय कुठं जायचं आहे. बघू आता दिसतं जास्त दिसेल तसं जाऊ. थँक्यू अमित. तर अमित दिसला की नाही मला माहीत नाही. दिसला अरे तसं नाही वाईड अँगलचा प्रॉब्लेम झाला आहे मोबाईलला. सो यू कॅन सी बघा किती मस्त लोक एन्जॉय करताय. चला मी आता थोडे फोटो काढतो. गाईज फायनली लास्टला पोचलो आहे. जस्ट आत्ताच दर्शन झाले. दर्शन पण व्यवस्थित झाले. गर्दी कमी आहे. सर्वजण इथं दिवसा पण एन्जॉय घेत आहे. दर्शन घेऊन बाहेर बसत आहे. इथं लोकल्सनी वडापाव वगैरे पण विकायला ठेवलेले आणि चारी बाजूनी पूर्ण असं ढगाळ वातावरण झालेलं आहे. असं वाटतं दरी आहे. चारी बाजूनी पूर्ण असे ढग आलेले. खूप भारी वाटतं इथं पोचले लास्टला वरतीत. तुम्ही बघू शकता आमचा अमित मस्त बसलाय बघतोय त्यांची मजा बघतोय काय करताय ते. आणि दिस व्ह्यू पूर्ण असे ढग इथं आलेले चारी बाजूला. सो थोडा वेळ आम्ही आता इथे बसू त्यानंतर बघू पुढे काय होतं. मग आता खाली जावं लागणार आहे बट किती वेळ बसतो काय अजून फिक्स नाही आहे. खूप भारी वातावरण आहे. भारी वाटतं इथं बसायला पण. सो इथून निघूशीच वाटत नाही इतकं भारी आहे. आणि सॅटर्डे पण असा वरतीट झाला आहे सुट्टी. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे अशी की इंजिनिअरिंगला यायचं खूप दिवसापासून चालू होतं बट पेपर्स प्रॅक्टिकल सबमिशन गोष्टीमुळे जमलं नाही. आणि कालच नेमके पेपर संपले आणि आज इथं आलो आणि आज नेमकी शनिवार आहे. सो हनुमंतरायाचा आज वार आहे आणि ते सर्व एक सोबत मिळून आज शनिवारचं दर्शन पण झालं. भारी वाटतंय खूप. मस्त एक वडापाव खाल्ला आहे आता आणि खूप टेस्ट पण एक नंबर होती. आणि व्ह्यूसोबत वडापाव खाण्याची जी मजा होती ती मजाच वेगळी. खरंच आय रिकमेंड यू ऑल प्लीज लाईफ टाईममध्ये एकदा तरी तुम्ही अजिंठा आलं पाहिजे. ॲक्च्युली ट्रेकिंगच केली पाहिजे बिकॉज खूप भारी वाटते ट्रेकिंग करताना. जीव तर जातो थोडा बट बरं वाटतं शेवटावर. गाय पण इथं एक विचार करणारी गोष्टी आहे गाय वरती कशा का आल्या असतील. आमचा तर जीव गेला वर यायला. तर आता निघतो आम्ही परत खाली उतरण्यासाठी. खाली उतरायला थोडं अवघड बिकॉज पाणी आहे आणि पायऱ्या सटके आहे थोडं. हळूहळू जावं लागणार खाली. त्याच्यामुळे 1-1.5 तास तेवढा पण टाईम लागेल. हळूहळू खाली उतरायचा प्रयत्न करू. सो लेट्स गो. पाऊस चालू झाला आहे. खूप भारी वाटतंय. खाली उतरताना का होईना चालू झाला. खूप म्हणजे जास्त झाला आहे थोडा. आता ओलं पण होतं आहे. भारी वाटतंय. फक्त आता उतरताना काही वाढ नको व्हायला. हळूहळू व्यवस्थित खाली गेलं पाहिजे. पुढे आहे रे गाईज. खाली येताना आम्ही इथे आलो आहे. इथे अंजनी मातांनी तपस्या केली होती. इथे आतमध्ये एक गुफा आहे. तिथे त्यांचं मंदिर आहे. तिथे एक भटजी बसलेले ते पूजा वगैरे करत असतात. निघतो आम्ही आता. इथं इथं खूप सारे चाचणे असे चावता पण आहे. खूपच विचित्र वाटते. खूप चाचणे ना रे इथं.
ते चावते असे. आजचा थोडा वेगळाच एक्सपिरियन्स होता. पायऱ्या आहे, फ्लॅट सरफेस आहे, परत पायऱ्या आहे, परत फ्लॅट सरफेस आहे, आणि लास्टला जाऊन जे क्लाउड्स येतात त्यांच्यामध्ये विचित्र नाही म्हणत, चांगलं ढग आहे आता डायरेक्ट ढगात गेलो असं वाटतं झालंय आम्हाला. त्याच्यामुळे आता एअरोप्लेनमध्ये बसायची परत गरज नाही काही. सेमच वाटतं काही परत नाही एवढं. आपण बसलो घरच्यांना भेटतं. शिट मॅन, तुला म्हणायचं का तुझं भाव तुला बसवायचं आहे का? सो फायनली द ट्रेक ऑफ अंजनेरीज म्हणजेच अंजनेरी पर्वत आम्ही चढून परत खाली सुखरूप खाली उतरलो आहे. आता डॅन भारी वाटतं. आम्ही तुला कसं वाटते? छान वाटते, भारी वाटतंय की वर गेलो, व्ह्यू पण चांगला होता, दर्शन व्यवस्थित झाले. नंतर गर्दी वाढली ॲक्च्युली आम्ही खाली उतरच्या वेळेस. आता वर जाण्यासाठी गर्दी जास्त, खाली उतरायला कमी आहे. भारी वाटतंय, ट्रेक झाला आहे. आता आम्ही आमची बाईक पार्क केली आहे, बाईक घेऊ आणि परत अजून पण खाली भरपूर उतरायचं आहे. अजून गडावरतीच पण इथून इथपर्यंत बाईकवरती येऊ शकतो आपण. त्याच्यामुळे आता बाईक घेऊ आणि मी निघतो आहे. पाऊस चालू झाला आहे इथे, खूप थोडं जोरातच आला आहे. त्याच्यामुळे आता थोड्या वेळ साईडला थांबू, मग बघू केव्हा निघायचं. इथं बघायचं का? खाली उतरताना खूप पाऊस चालू झाला होता. पावसामध्ये पूर्ण ओलं झालं आहे. आता एकदम जे खाली चालू आहे डायरेक्ट एक इथं जागा सापडली अशी मस्त आम्हाला. आणि आता आम्ही सकाळी पोहे बनवून आणले होते. सो ते पोहे आता आम्ही खातो आहे. सो आता दुपारचे 2:30 वाजले. 2:30 वाजता आम्ही आमचं नाश्ता जेवण सर्वच करतो आहे आणि त्यानंतर आता डायरेक्ट घरी जाणार आहोत. सो खातो आम्ही आता पोहे. मस्त आता जेवण वगैरे झालं आहे आणि आता फायनली आम्ही निघतो आहे घरी जाण्यासाठी. So guys, that was the blog. If you like the blog or the video, please do like it and comment your suggestions or your thoughts in the comment section and subscribe the channel. Bye bye.